नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी जोशी आणि आपण बघत आहात डॉक्टर मंजिरी जोशी यांचा इहा हर्ब्स हा यूट्यूब चॅनल। या चॅनलचा मुख्य उद्देश हा आयुर्वेदाची माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचवणं, आयुर्वेदाविषयीचं नवीन ज्ञान घरगुती करण्यासारखे काही उपाय हे सांगण्यासाठी हा चॅनल सुरू केला आहे। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला पब्लिश होणारे नवीन व्हिडिओजची माहिती कळत राहील। कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही लिहून पाठवा की तुम्हाला कोणत्या गोष्टीवरती माझ्याकडून माहिती घ्यावी असं वाटतंय, त्या टॉपिकची नावं सुचवा, मी त्यावर व्हिडिओ करायचा नक्की प्रयत्न करेन। आता आपल्या विषयाकडे जाऊया। मी डॉक्टर मंजिरी जोशी गेले 27 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी आहारासंबंधीचे 8 नियम तुम्हाला सांगितले होते। प्रकृती, करण, संयोग, राशी, देश, काळ, उपयोग संस्था आणि उपभोक्ता। आज आपण प्रत्येक विषयाची किंवा प्रत्येक प्रकाराची सविस्तर माहिती घेणार आहोत। सगळ्यात पहिला प्रकार मी म्हटलं तसं प्रकृती। प्रकृती म्हणजे नेचर ऑफ द फूड। म्हणजेच काय तर तुम्ही जे काही वेगवेगळे पदार्थ रोज आहारामध्ये खाता त्याचं नेचर काय आहे। नेचर म्हणजे काय तर तो पदार्थ पचायला जड आहे का हलका आहे, उष्ण आहे का तो पदार्थ थंड आहे, स्निग्ध आहे की रुक्ष आहे, ह्याला म्हणायचं पदार्थाची प्रकृती। उदाहरणादाखल आपण जर का खूप पचायला जड पदार्थ असेल तर तो नेहमी कमी प्रमाणात खाल्ला पाहिजे, पण पचायला हलका पदार्थ असेल, चुरमुरे, लाह्या ह्या गोष्टी तुम्ही थोड्याशा जास्त प्रमाणात खाल्ल्या तरी सुद्धा चालतं। पदार्थाची प्रकृती काय आहे हे जाणून घेणं आहार ठरवताना खूप महत्त्वाचं आहे। 100 ग्रॅम पनीर आणि 100 ग्रॅम चुरमुरे, इमॅजिन करा 100 ग्रॅम पनीर दिसायला अगदी थोडं दिसतं, पण ते पचायला खूप जड आहे, म्हणून आपण एका वेळी किती पचवू शकू त्यानुसार खाणं गरजेचं आहे। कफ प्रकृती माणसाचा अग्नी मुळात मंद असतो, त्यांना जर का ते अतिमात्रेत खाल्लेलं पनीर पचलं नाही तर वजन वाढणारच। थोडक्यात असे जड पदार्थ शरीराने योग्य रीतीने पचवले नाहीत तर काय होईल तर शरीरामध्ये आमरूपी टॉक्सिन्स तयार होतात, वजन वाढतं। आपण आपल्या क्षमतेनुसार पदार्थ खाल्ले पाहिजेत। याच्या उलट 100 ग्रॅम चुरमुरे दिसायला बघा केवढे दिसतात, पण त्यांनी पोट काही खूप भरत नाही। मग हे असे पदार्थ आपण थोडे जास्त खाल्ले तरी सुद्धा चालू शकतं, कारण ते पचायला हलके आहेत। पनीर सारखा पचायला जड पदार्थ कफ प्रकृतीचा माणूस असेल किंवा ज्याला वजन कमी करायचं आहे किंवा ज्याचा मेटाबॉलिझम थोडंसं स्लो आहे, म्हणजे ज्याची पचनशक्ती आजकालच्या भाषेत आपण म्हणतो BMR हा लो आहे, तर अशा लोकांना थोड्या प्रमाणात खाल्लेलं पनीर सुद्धा पचायला खूप वेळ लागतो। ह्या उलट तुम्ही जर का वजन कमी करायचं असेल तर 100 ग्रॅम चुरमुरे खाल्ले तरी चालेल, कारण त्यांनी तुमचं वजन वाढणार नाही, कारण की तो पचायला सुद्धा मुळातच हलका पदार्थ आहे। आपला आहार घेताना किंवा आपला उद्देश जर का वजन वाढवायचं नाही किंवा कमी करायचं नाहीये तर मग तुम्ही योग्य प्रमाणात तुम्हाला पचेल तेवढं पनीर खाऊ शकता। तसाच तो पदार्थ उष्ण आहे का थंड। थंड आईस्क्रीम हे आपण बाहेर ऋतुमानानुसार जर का बघायला गेलो तर हिवाळ्यामध्ये आपण आईस्क्रीम खाणं हे चुकीचं आहे। याच्याच बरोबर उन्हाळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात उष्ण पदार्थ खाणं हे पण चुकीचं आहे, कारण की बाहेरचं हवामान जेव्हा थंड असेल तेव्हा तुमच्या शरीराला थोडीशी वॉर्म किंवा उष्ण पदार्थांची गरज आहे, आणि याच्या उलट जेव्हा बाहेर उष्ण आहे तेव्हा शरीराला थंडाव्याची गरज आहे। मी बरेच वेळेला परदेशात जाते तेव्हा बघते बाहेर कडाक्याची थंडी आहे आणि हे फॉरेनर्स आईस कोल्ड वॉटर पित असतात। हे एकदम चुकीचं आहे, कारण की त्यामुळे तुम्ही शरीरामधला थंड गुण जो कफाचा पण गुण आहे तो अजून वाढतो। याच्यामुळे या लोकांना सर्दी पडसं, ॲलर्जीज, कॉन्स्टिपेशन हे जास्त प्रमाणामध्ये त्या सीझनमध्ये होऊ शकतं।
याच्या उलट जर का उन्हाळा असेल आणि उन्हाळ्यात जर का आपण खूप गरम किंवा उष्ण पदार्थ खाल्ले तर काय होईल, आपल्याला शरीरात उष्णता वाढेल. सो हा विचार करून किंवा आपण त्यावेळी कोणत्या भागात आहोत यानुसार सुद्धा आपल्याला काय हवं काय खायला नको याचा विचार करणं खूप गरजेचं असतं. तो पदार्थ खूप रुक्ष आहे का, तो पदार्थ खूप स्निग्ध आहे का, त्यात खूप तेल आहे, यानुसार जे आपण वर्गीकरण करतो ते म्हणजे पदार्थाची प्रकृती आणि हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. रुक्ष पदार्थ म्हणजे चुरमुरे, लाह्या, कोरडे पदार्थ, डाळी, फुटाणे या सगळ्या गोष्टी शरीरातला कफ कमी करायला उपयोगी पडतात. असे रुक्ष पदार्थ कुणी खावे तर ज्यांची कफ प्रकृती आहे, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी रुक्ष पदार्थ खावे. स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल, तूप, फळ किंवा शिरा, गोड पदार्थ याच्यामध्ये काय असतो तर खूप स्निग्धता आहे. किंवा बर्फी, लोणी हे सगळे पदार्थ कुणी खायचे तर वात प्रकृतीच्या लोकांनी व्यवस्थित पचतील एवढे खाल्लेले चालतील. पित्त प्रकृतीच्या लोकांनी मध्यम प्रमाणात आणि कफ प्रकृतीच्या लोकांनी मात्र टाळलेले बरे, कारण की ह्या सगळ्यांनी त्यांचं वजन वाढणार आहे. दुसरा नियम मी सांगितला होता तो म्हणजे करण. करण म्हणजे तो पदार्थ बनवण्यासाठीचं प्रोसेसिंग. याला आयुर्वेदामध्ये अन्न संस्कार असा शब्द वापरलाय. किती सुंदर शब्द आहे बघा. संस्कार म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये चांगले गुण वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न किंवा कृती. एखादा पदार्थ जास्तीत जास्त शरीराला उपयोगी व्हावा, जास्तीत जास्त शरीराला त्याच्यातून फायदे मिळावे यासाठी जे आपण करतो त्याला आपण म्हणतो अन्न संस्कार. थोडक्यात काय तर अन्न शिजवण्याच्या ज्या काही पद्धती किंवा ज्या काही प्रोसेस आहेत त्याला आयुर्वेदामध्ये अन्न संस्कार किंवा करण असं म्हटलेलं आहे. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर तळणं, भाजणं, उकडणं, घुसळणं, निवडणं ह्या सगळ्या काय आहेत, हे सगळे अन्नावर केले जाणारे संस्कारच आहेत. आणि ह्या संस्कारावरनं आपल्याला लक्षात येईल की अन्न संस्कार हा खूप महत्त्वाचा आहे. काही संस्कार हे सर्वांनाच गरजेचे आहेत, जसं की धान्य निवडणं, भाजी निवडणं. म्हणजे काय तर धान्यातील किंवा भाज्यांमधील शरीराला नको असलेला भाग काढून टाकणं किंवा शरीराला उपयुक्त भाग ठेवणं. आपण धान्यातील खडे काढून टाकतो, भाज्यांमध्ये नको असलेला भाग आपण काढून टाकतो, माती धुवून टाकतो, कारण की ती शरीराला गरजेची नाही. काही संस्कार हे काही प्रकृतीच्या लोकांना योग्य आहेत, काही प्रकृतीच्या लोकांना ते तितकेसे योग्य नाही. जसं की आता एखादी व्यक्ती जर का खूप जाड असेल तर त्या व्यक्तीला तळलेले पदार्थ किंवा तळण हा अन्न संस्कार फायद्याचा नाही, कारण त्यांनी त्याचं वजन वाढवू शकतं. मग त्यांच्यासाठी काय उपाय आहे तर त्यांच्यासाठी भाजणं किंवा ज्याला आपण हल्ली शॅलो फ्राय करतो, परतणं हे अन्न संस्कार उपयुक्त आहेत. आणि ह्या ज्या स्वयंपाक पदार्थ बनवण्याच्या पद्धती आहेत त्या त्याला उपयोगी आहेत. ह्या उलट लहानपणी मुलांची चांगली शारीरिक वाढ व्हावी, त्यांचं शरीर सुदृढ व्हावं यासाठी आपण उलट त्यांना तेल, तूप ह्याचा त्यांच्या आहारात समावेश करतो, कारण वाढीच्या वयामध्ये ते गरजेचं आहे. तर अशा प्रकारे अन्न संस्कार हा एक दुसरा मुद्दा आहे की जो आपण आहार प्लॅन करताना विचारात घेणं अत्यावश्यक आहे. ह्या दोन प्रकारच्या नियमांची सविस्तर माहिती आज दिली आहे. आपल्याला काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, मी त्यांची उत्तरं द्यायचा नक्की प्रयत्न करेन. उरलेल्या प्रकाराची डिटेल माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत राहणार आहे. तोपर्यंत बघत राहा डॉक्टर मंजिरी जोशी यांचा इहा हर्ब्स हा यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंट सेक्शनमध्ये मला जाऊन तुमच्या काही शंका असतील तर त्या नक्की विचारा, मी त्या शंकांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. बघत राहा डॉक्टर मंजिरी जोशी यांचा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.